नमस्कार विद्यार्थी मित्र व मैत्रिणींनो, सर्वांचं स्वागत आहे PW या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। तर नवी मुंबई महानगरपालिकेची जी जाहिरात आली, या जाहिरातीमध्ये 620 पदं आहेत आणि या पदासाठी जे काही शैक्षणिक प्रत्येक पदं आहेत, प्रत्येक पदाला काय शैक्षणिक पात्रता आहे, त्याचबरोबर काय वयोमर्यादा असणार आहे आणि अभ्यासक्रम काय असणार आहे, इतकी सर्व महत्त्वाची माहिती आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहे। पदं 1-2 नाही तर तब्बल 30 आहे। प्रत्येक पदासाठी वेगळी पात्रता आहे। त्याचबरोबर अभ्यासक्रम सुद्धा आपल्याला वेगळा पाहायला भेटेल। त्यामुळे मी सर्वांना विनंती करेल, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमचे व्हिडिओच्या शेवटी कमेंट्स येतात की आम्हाला जागाच दिसल्या नाही किंवा आम्हाला या गोष्टी माहीतच पडल्या नाही व्हिडिओ पाहून। तुम्ही सर्व व्हिडिओ पाहता स्किप करून आणि सर्व तुम्ही एखाद्या पिक्चरला गेल्या पद्धतीने सर्व पिक्चर झाल्यावर म्हणता की या पिक्चरातला काय हिरोच माहीत पडला नाही, असं काम झालेलं आहे तुमचं। म्हणून व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। आपण याआधी ही एवढे सारे पद आहेत 30 प्रत्येक पदासाठी, म्हणजे इथं गट क आणि गट ड ची भरती आहे इतकं सर्वांना समजलं असेल। एकूण 30 पदं आहेत, 30 वेगळ्या प्रकारचे पदं आहेत। गट वार्ड बॉय पर्यंत पद आहेत, बायोमेडिकल इंजिनियर पासून, ठीक आहे। तर अशा प्रकारे तर आपण काय करूया, डायरेक्टली मी तुम्हाला वेळ न वाया घालवता आपण डायरेक्ट या PDF वरती जाऊया। जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहतात, नवी मुंबई महानगरपालिकेची ही जी जाहिरात आली, या जाहिरातीमध्ये आपल्याला 27 तारखेपासून अर्ज करायला सुरुवात झालेली आहे, ठीक आहे। म्हणजे कालच्या तारखेपासून आता या 27 तारखेपासून अर्ज करायला जी सुरुवात झाली, यामध्ये गट क व गट ड चे पद आहे इतकं सर्वांना कळून चुकलं। ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत, अर्ज सुरू झालेले आहेत आणि अर्ज हे 11 मे 2025 पर्यंत लाईव्ह असणार आहे, रात्री 12 वाजेपर्यंत। साईड आहे अर्ज करण्याची www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर तुम्हाला काय अर्ज करता येईल। आता एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, यामध्ये हे जे पद आहेत हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, एकूण 30 पद आहेत। तुम्ही कोणत्या पदासाठी इथं पात्र आहे ते तुम्हाला इथं पाहून घ्यायचं आहे। ओके, 11 मे पर्यंत लास्ट डेट आहे तुम्हाला अर्ज करायची। ओपनमधून तुम्ही बिलॉंग करत असाल तर तुम्हाला 1000 रुपये आणि कास्टमधून फॉर्म भरत असाल तर 900 रुपये। आता हे सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे, प्रत्येक वेळेला परीक्षेचा चार्जेस सुद्धा माहीत आहे। पहिलं पद आहे बायोमेडिकल इंजिनियर, ठीक आहे। याच्यासाठी माझ्या मित्रांनो फक्त एकच पद आहे, ते ओपनमध्ये जागा एकच दिलेली आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक पात्रता जी आहे ती पाहून घ्या। मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची डिग्री असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता। तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर पद बायोमेडिकल इंजिनिअरमधील पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदवीधारकामधून भरण्यात येईल। संबंधित विषयातील कामाचा 2 वर्षाचा अनुभव सुद्धा महत्त्वाचा आहे, तर तुम्ही इथं अर्ज करू शकता। त्याचबरोबर मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे। आता प्रत्येक पदाला हे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक असल्यामुळे मी काही तुम्हाला हे सांगणार नाही प्रत्येक वेळेला, ठीक आहे। हे तुम्हाला गृहीत धरायचं आहे का मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे। ओके, भरपूर सारं मोठं PDF आहे, आपल्याला विश्लेषण करून झालं पाहिजे। त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट क आहेत, यांची एकूण 35 पदं भरल्या जाणार आहे। व्हिडिओ स्किप करून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पॉज करून पाहू शकता याच्यामध्ये की नेमकं कोणत्या कास्टला किती जागा आहेत, हे मी सांगणार नाही, तुम्हाला तेवढं अंडरस्टँडिंग असेल। आता याच्यामध्ये काय दिलेलं आहे, मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य सिव्हिल अभियांत्रिकी तुम्हाला शाखेची पदवी लागेल आणि दुसरी म्हणजेच काय आहे तर तुम्हाला कंपल्सरी आहे मराठी भाषेचं। आता पदनाम याच्यामध्ये दुसरा आहे 3 नंबरचा पद कनिष्ठ अभियंता, यामध्ये एकूण 6 पदं भरल्या जाईल कनिष्ठ अभियंता आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता दिलेली आहे तुमची मान्यताप्राप्त विद्यापीठाची बायोमेडिकल इंजिनिअरिंगची डिग्री, ठीक आहे। तथापि पदवीधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदर बायोमेडिकल इंजिनिअरिंगमधील पदविका मेडिकल इलेक्ट्रॉनिक्समधील पदवीधारकामधून भरण्यात येईल। 2 वर्षाचा अनुभव इथं सुद्धा मागितलेला आहे। यानंतर 4 नंबरचं पद आहे उद्यान अधीक्षक, ठीक आहे। उद्यान अधीक्षकसाठी एकच पद आहे आणि ते ओपनमध्ये आहे। याच्यासाठी उद्यान अधीक्षकसाठी जे शैक्षणिक अर्हता आहे, मान्यताप्राप्त कृषी विद्यापीठाची BSc हॉर्टिकल्चर ॲग्रिकल्चर बॉटनी फॉरेस्ट्री पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठाची वनस्पती शास्त्रातील सुद्धा पदवी तर चालेल, ठीक आहे। त्याचबरोबर पदनाम दिलेलं आहे सहाय्यक 5 नंबरचं की सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, याची एकूण एकच पद आहे, ते पण ओपनमध्ये भरल्या जाईल। या एक पदासाठी जी पात्रता दिली आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी, ठीक आहे, कोणत्याही शाखेची पदवी चालून जाईल इथं, ठीक आहे। याचबरोबर शासन मान्य कामकाजाचा किमान 3 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता, हे लक्षात ठेवा। त्याचबरोबर सर्व शासन मान्य पत्रकारिता व संज्ञापन, ओके, जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन मधील पदविका असेल तर इथं तुम्ही अप्लाय करू शकता। वैद्यकीय समाजसेवकचे जागा आहेत 3 आणि यामध्ये वैद्यकीय समाजसेवकसाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता असणार आहे
मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी, ओके, पदविका. त्याचबरोबर शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेकडील 200 रुग्ण खाटा रुग्णालयातील किमान 2 वर्षाचा अनुभव असेल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. नंतर आहे डेंटल हायजिनिस्ट, यांच्यासाठी एक पद, टोटल 3 पदं भरल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत प्रमाण परीक्षा उत्तीर्ण 12वीची, ओके, सायन्स झालेलं असलं पाहिजे. डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाचे विद्यमान शासकीय दंत महाविद्यालय मुंबई किंवा सदर काउन्सिलतर्फे इतर मान्यताप्राप्त संस्थेमार्फत महाराष्ट्र शासनाने आयोजित केलेली दंत आरोग्य तज्ज्ञ परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता. शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांमधील इथं सुद्धा 2 वर्षाचा कामाचा अनुभव तुम्हाला मागितलेला आहे. या व्यतिरिक्त पहा, पद आहे स्टाफ नर्ससाठी सर्वाधिक जागांपैकी एक स्टाफ नर्स 131 जागा आहे. कास्टवाईज तुम्ही जागा पाहू शकता व्हिडिओला पॉज करून. याचबरोबर याच्यासाठी शैक्षणिक अर्हता पहा, भरपूर सारे लोक इथं अप्लाय करा. महाराष्ट्र मान्यताप्राप्त विद्यापीठाची BSc नर्सिंग या विषयाची पदवी लागेल किंवा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण महामंडळाची उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा 12वीची तुम्ही उत्तीर्ण असेल व महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल जनरल नर्सिंग व मिड वायफरी या विषयाचा पदविका असेल. परिचारिका म्हणून शासकीय व निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था किंवा खाजगी रुग्णालयातील किमान 2 वर्षाचा अनुभव आवश्यक असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलची नोंदणी सुद्धा आवश्यक आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर डायलिसिस तंत्रज्ञाचे तुम्ही हे वाचून घेऊ शकता. ठीक आहे, मी याला स्किप करेल. यानंतर याला काय झालं, 1 मिनिट. ठीक आहे, यानंतर आपल्याला दिलेलं आहे ECG तंत्रज्ञाचे एकूण 8 जागा असणार आहे. ECG तंत्रज्ञासाठी जी की पात्रता असणार आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. ठीक आहे, इथं सुद्धा 2 वर्षाचा अनुभव कामाचा मागितलेला आहे. यानंतर आहे CSD तंत्रज्ञ, सेंट्रल सर्जिकल सुपरवायझर डिपार्टमेंट, याचे एकूण 5 पदं असणार आहे आणि याच्यासाठी जे शैक्षणिक अर्हता आहे ते तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता. ठीक आहे, यानंतर आहे आहार तंत्रज्ञ. आहार तंत्रज्ञ एकच पद आहे आणि जो शैक्षणिक अर्हता आहे ते स्क्रीनवरती पाहू शकता. जे पूर्व असेल त्यांनी व्हिडिओ इथं पॉज करायचा. त्यानंतर नेत्रचिकित्सा सहाय्यक जे आहेत एकूण एकच पद असणार आहे. याच्यासाठी जे शैक्षणिक अर्हता आहे तुमच्या स्क्रीनवरती आणि 2 वर्षाचा इथं सुद्धा अनुभव मागितलेला आहे. यानंतर औषध निर्माता, ओके, औषध निर्माता गट क, इथं भरपूर सारे पूर्व अप्लाय करू शकतात. याचबरोबर याच्यासाठी जे दिलेलं आहे शैक्षणिक पात्र, मान्यताप्राप्त विद्यापीठाची B.Pharm पदवी, महाराष्ट्र फार्मसी काउन्सिल नोंदणी प्रमाणपत्र, महाराष्ट्र फार्मसी ॲक्ट 1948 अंतर्गत वैध नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक आणि 2 वर्षाचा कामाचा अनुभव. यानंतर दिलेला आहे आरोग्य सहायक गट क. याच्यासाठी पहा काय एकूण 12 पदं असणार आहे. 3 ओपनचे असणार आहे, EWSचा असणार आहे, ओके, SCBCचा एक असणार आहे, OBCचे 2 असणार आहे. त्यानंतर भजब 1, त्यानंतर विजा अज 1 आणि अजाती 2. अशा प्रकारे याची पात्रता पाहून घ्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाची विज्ञान शाखेची, लक्षात ठेवा, विज्ञान शाखेची उच्च माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण पाहिजे. 2 वर्षाचा कामाचा अनुभव पाहिजे. त्यावर 12 महिन्यांचा प्रशिक्षण पाठ्यक्रम MPW किमान 2 वर्षाचा उत्तीर्ण होणे सुद्धा आवश्यक राहील. बायोमेडिकल इंजिनियरसाठी 6 पदं असणार आहे. याच्यासाठी जे शैक्षणिक पात्रता तुमच्या स्क्रीनवरती आहे. ठीक आहे, यासाठी 10वीस पास पाहिजे, पण तुम्हाला पाहिजे 2 वर्षाचा अनुभव सुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरेल इथं. यानंतर पशुधन पर्यवेक्षकसाठी 2च जागा आहे आणि त्यासाठी जे शैक्षणिक अर्हता आहे पशुधन पर्यवेक्षकसाठी ते अशा प्रकारे आहे. ठीक आहे, यानंतर ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ, याच्यासाठी तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे. त्याचबरोबर इथं कोर्स पूर्ण पाहिजे. ठीक आहे, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवताप गट क, याच्यामध्ये एकूण 51 जागा आहे आणि याच्यामध्ये थोडंसं पाहून घ्या. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इथं सुद्धा सायन्स मागितलेलं आहे. त्याचबरोबर मराठी भाषेचं ज्ञान म्हणजे विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र म्हणजे सायन्स झालेले लोक इथं अप्लाय करू शकणार आहे. त्यानंतर इथं सुद्धा 12 महिन्याचा कोर्स उत्तीर्ण होणे गरजेचं राहील. 2 वर्षात उत्तीर्ण होणे आवश्यक राहील. MPWचा कोर्स. शस्त्रगृह सहाय्यक यामध्ये एकूण 15 असणार आहे पदं
आणि यामध्ये जे पात्रता आहे तू पाहू शकता. त्याचबरोबर पदनाम सहाय्यक ग्रंथपालसाठी एकूण 8 पदं आहेत आणि या ग्रंथपालाच्या संदर्भात मान्यताप्राप्त विद्यापीठाची शाखीय बिलीप चालवून जाईल. त्याचबरोबर वायरमनचे एकूण 2 पदं असणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा SSCचं उत्तीर्ण होणं गरजेचं असेल. त्याचबरोबर ध्वनी चालकचे एकूण एकच पदं असणार आहे. ध्वनी चालकसाठी जे पात्रता असणार आहे ते तुमच्या स्क्रीनवरती आहे. उद्यान सहाय्यकसाठी एकूण 4 पदं आहे. त्याचबरोबर उद्यान सहाय्यकसाठीची पात्रता लिपिक टंकलेख सगळ्यात महत्त्वाची सर्वात जास्त नंबर ऑफ पूर्व फॉर्म भरणारा लिपिक टंकलेखला 135 पदं आहे. ओके ओबीसी ओपनच्या 44 आहे, EWच्या 14 आहे, SABCच्या 14 आहेत, OBCच्या 25 आहेत, विमाप्रच्या 1 आहेत, भजडच्या 4 आहेत, भजड अच्या 5 आहेत, भजबच्या 2 आहेत, भज अच्या 4 आहेत, अनुसूचित जाती 12, अनुसूचित जमाती ठीक आहे जातीच्या 13, जमातीच्या 12 ठीक आहे. इतकं सर्वांना समजलं. याच्यासाठी तुम्हाला जे पद हे लागेल विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी तुम्हाला ग्रॅज्युएशन चालून जाईल. मराठी टंकलेखन कमीत 30 म्हणजे मराठी 30 लागेल व इंग्रजी 40 प्रति शब्द प्रति मिनिट व शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र सुद्धा लागेल किंवा संगणक टंकलेखाचे प्रमाणपत्र धारण केलेले असेल तरी चालेल ठीक आहे. तर याच्यासाठी लक्षात ठेवा सर्व लोक लेखालिपिकसाठी पोहोच घ्या. 58 पदं आहेत लेखालिपिकसाठी आणि यामध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेची तर कॉमर्स लागेल तुम्हाला. मराठी टंकलेखनात 30 शब्द आणि इंग्रजीचा 40. ओके कॉमर्सवाले लोक इथं अप्लाय करू शकतात. याचबरोबर शवविच्छेदन मदतनीस याच्यासाठी एकूण 4 पदं दिलेले आहेत ठीक आहे. 1 मिनिट PDF लोड होऊ राहिला. भरपूर सारं मोठं PDF आहे, इतकं मोठं PDF आहे ठीक आहे. कुठे गेलं? ठीक आहे काही हरकत नाही. वेट मिनिट. काहीच मुवमेंट होत नाही. 1 मिनिट. मला पाहू द्या नेमकं काय. ठीक आहे काही हरकत नाही. आपण इथपर्यंत आलो होतो शवविच्छेदनपर्यंत. यानंतर आहे आपल्याला कक्षसेविका. याच्यासाठी तुम्ही शैक्षणिक पात्रता पाहू शकता. यानंतर आहे आपल्यासाठी कक्षसेविका वॉर्ड बॉय. याच्यासाठी भरपूर सारे पूर्व अप्लाय करेल ठीक आहे. 15,500 ते 47,600 रुपये इतकं पेमेंटच्या दरम्यान असणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र इथं तुम्हाला 10वी पाहू शकता, 10वी पास आहे. त्याचबरोबर इथं 2 वर्षाचा अनुभव मागितलेला आहे. ओके इतक्या साऱ्या गोष्टी तुम्हाला पदाच्या संदर्भात झाले. आता ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही अर्ज भरलेले आहेत, तुमची पात्रता ठीक झालेली आहे. जे पद्धतीनं पात्रता सांगितली ते पात्रता तुमची बसलेली आहेत. तुम्हाला फॉर्म भरण्याआधी एकदा सर्व व्यवस्थित पात्रता पाहून घ्यायचे आहे. ओके तुमच्याकडे ते PDF आलेलं असेल ठीक आहे. आता यामध्ये तुम्हाला माहिती आहे की अराखीव खुला वर्ग जे आहे त्याच्यासाठी 18 वर्ष ते 38व्या वर्षापर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. मागास असाल तर 18 ते 43व्या वर्षापर्यंत तुम्ही अर्ज करू शकता ठीक आहे. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला हे जे माजी सैनिक वगैरे आहेत, जे माजी सैनिक मंडळी असेल त्यांनी त्यांच्यासाठी जे काही टर्म्स अँड कंडिशन आहे ते पाहू शकता. आता याच्यामध्ये सर्व उमेदवारांसाठी 18 वर्ष, खुल्यासाठी 38, अनाथ उमेदवार, त्याचबरोबर मागास उमेदवारांसाठी 43. ओके खेळाडू प्रवर्गासाठी सुद्धा 43. ओके वयोमर्यादा इथं स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला भेटेल. आता भरावायच्या उपरोक्त संवर्गाचे सामाजिक समांतर आरक्षणानुसार ओके नॉन लागेल. ज्या लोकांना नॉन क्रिमिनल लागते ठीक आहे त्यांना नॉन सुद्धा काढावं लागेल. यानंतर काय आहे ओके कनिष्ठ अभियंता पहा. याच्यासाठी उमेदवार योग्य ती सॉफ्टवेअर साधने उपकरण यांच्या सहाय्यासह ग्राह्य धरण्यात येईल आणि हे जे आहेत कर्तव्य जबाबदारी ह्या सर्व गोष्टी पदानुसार दिलेल्या आहेत. वैद्यकीय निमवैद्यकीय जे काही आहेत पहा
स्टाफ नर्ससाठी काय आहे, हे सर्व PDF तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती ऑलरेडी अवेलेबल झालं असेल. आरोग्य सहाय्यक महिला श्रेणी याच्यामध्ये काय काय कामाच्या संदर्भात हे सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असेल. ठीक आहे. तर आपण पदं पाहिलीत, त्यानंतर पात्रता पाहिलीत, वयोमर्यादा पाहिली. ओके. आता कास्टनुसार सुद्धा पदं तुम्ही तिथं व्हिडिओ पॉज करून पाहिलेले आहेत. आता आपला एक सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट राहिला तो म्हणजे अभ्यासाचा भाग. ठीक आहे. अभ्यासाचा भागाकडे येऊया आपण. निवड पद्धत पहा कशी असणार आहे. निवड पद्धती ओके. ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल. ठीक आहे. आता ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल आणि परीक्षेचे ठिकाण दिनांक त्याच्यासाठी तुम्हाला एक आय कार्ड देण्यात येईल आणि या साईडवर ते आय कार्ड उपलब्ध होईल. ठीक आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुढचं की परीक्षेनंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या त्या साईडवर प्रसिद्ध करण्यात येईल. इतकं सर्व क्लिअर झालं सर्वांना. आता पहा निवड सूचीमध्ये समाविष्ट करायच्या उमेदवारांची संख्या 1 ते 3 ओके 2 ते 4 दिवस रिक्त अधिक पदांच्या 100% किंवा 5 यापैकी जे अधिक असेल ते अशा प्रकारे निवड. हे निवड प्रक्रिया तुम्हाला व्यवस्थितरित्या वाचून घ्यायची आहे. ठीक आहे. समान गुण जर कधी धारण करत असेल तर जास्त वयवाल्याला इथं प्राधान्य देण्यात येईल. यानंतर आहे अभ्यासक्रम. आला नाही का अभ्यासक्रम? 35च चालू आहे. बरं काही हरकत नाही. हे फोटो वगैरे तुम्हाला माहिती आहे सगळं व्यवस्थित फॉर्म भरता तुम्ही दरवेळेला फॉर्म भरणारेच आहात. फॉर्म भरू 2 एकर वावर चाललं नाही का. पोरं काही कमेंट्स करतात वेगळेच आहेत. हा परीक्षा पहा आता. परीक्षा पहा. बायोमेडिकल इंजिनिअरसाठी मराठीचे 10 प्रश्न, इंग्रजीचे 10 प्रश्न, सामान्य ज्ञानाचे 10 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 10 आणि विषयाशी संबंधित तुम्हाला असणार आहे 60 प्रश्न. मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं टेक्निकल पदांसाठी जो सिलेबस असणार आहे तो तुमचा 40% सिलेबस हा नॉन टेक्निकलचा असणार आहे आणि 60% सिलेबस हा तुमचा टेक्निकलचा असणार आहे. अशा प्रकारे तुम्हाला 100 प्रश्न 200 गुणांसाठी असणार आहे 2 तासामध्ये. ठीक आहे. त्याचबरोबर कनिष्ठ स्थापन अभियांत्रिकासाठी सुद्धा तुम्ही सेम तसंच आहे पॅटर्न. ठीक आहे. त्याबरोबर कनिष्ठ अभियंत्यासाठी सुद्धा तुम्हाला टेक्निकलचं पद असेल. नॉन टेक्निकल 40चा सिलेबस, नॉन टेक्निकल 60चा सिलेबस. ठीक आहे. त्याबरोबर टेक्निकल म्हणजे तुम्ही ज्या पदासाठी फॉर्म भरता त्या पदाला अनुसरून प्रश्न. ठीक आहे. इथं सुद्धा टेक्निकल नॉन टेक्निकल तुम्हाला पाहू शकता. सहाय्यक माहिती अधिकाऱ्याचे सुद्धा, त्यानंतर वैद्यकीय समाजसेवकांचे सुद्धा सेम तसंच असणार आहे. डेंटल हायजिनिस्ट सुद्धा टेक्निकल पद आहेत. पहा 10 चौक 40 आणि 60 तुम्हाला पदाला अनुसरून. डायलिसिस तंत्रज्ञ सुद्धा, ECG सुद्धा. यानंतर आहे सांख्यिकीय सहाय्यक टेक्निकल पद आहेत. त्याचबरोबर आहार तंत्रज्ञ टेक्निकल आहेत. नेत्रचिकित्सा टेक्निकल आहेत. औषध निर्माता टेक्निकल पद आहेत. आरोग्य सहाय्यक पहा अभ्यासक्रम आहे दिलेला बरं. हा बायोमेडिकल इंजिनियर म्हणजे काय तुम्हाला 10 म्हणजे मराठीचं 10, इंग्रजीचे 10, सामान्यांचे 10 आणि गणित बुद्धिमत्तेचे 10 म्हणू शकतो आपण. ऑक्झलरी नर्स मिडवाईफचे सुद्धा तुम्हाला टेक्निकल पद असल्यामुळे 40-60चा पॅटर्न असणार आहे. शस्त्रगृहासाठी सुद्धा 40-60, सहाय्यक ग्रंथपालसाठी सुद्धा 40-60, वायरमनसाठी सुद्धा 40-60चा असणार आहे. ध्वनी चालकसाठी सुद्धा 40-60. यानंतर आहे उद्यान सहाय्यक सुद्धा 40-60. लिखित टंकलेखकसाठी आता पहा लिपिक टंकलेखकचे मराठीचे 15, इंग्रजीचे 15, सामान्य ज्ञानाचे 15 आणि बौद्धिक चाचणी 15 आणि संबंधित विषयाला अनुसरून 40 प्रश्न. ओके. आता नेमकं विषयाला अनुसरून 40 प्रश्न कसे विचारते त्याच्यावरती थोडासा विचार करा कारण 100 प्रश्न इथं सुद्धा 200 गुणांसाठी आहे. लेखाला सुद्धा पहा ओके 15 चौक 60 आणि 40चं हे दिलेलं आहे. शवविच्छेदनासाठी सुद्धा 60 दिलेलं असेल. याचबरोबर 40 तुम्हाला ह्या गोष्टी दिलेल्या असेल. कक्षसेविका आयासाठी सुद्धा 40-60, कक्षसेविका वार्ड वायसाठी सुद्धा तुम्हाला 10 चौक 40 आणि 60चं काय असणार म्हणजे 100 प्रश्न जे असणार आहे नॉन टेक्निकलची असणारच आहे. प्रत्येक गोष्टीला टेक्निकल पद आहे. टेक्निकल पद हे कुठं 40ला आहे कुठं 60ला आहे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 100 प्रश्न 200 गुणांसाठी 2 तास असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला अभ्यासाचा ह्या पॅटर्न कळला असेल. साधारणतः 30 पदं आहेत आणि हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल त्यामुळे आपण काय इथं थांबण्यास बरं होईल. तुम्हाला फॉर्म भरण्याआधी या सर्व गोष्टी एकदा पाहून घ्यायच्या आहे. त्यानंतर तुम्ही कशामध्ये बसता ते तुम्हाला डिसिजन घ्यायचा आहे. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओला. तुमचे काही कमेंट्स असतील नक्की व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा. थँक्यू सो मच.